ह्या संसदेमध्ये धनगर समाजाचा फक्त एक खासदार गेला। खरं तर हे सरकार कुणाच्या खांद्यावर उभा आहे? तर ह्या धनगर समाजाच्या, ह्या बहुजन समाजाच्या खांद्यावर हे सरकार उभा आहे। आणि असं असताना फक्त आमचा राजकीय वापर कशामुळं? फक्त आमचा एक खासदार, फक्त आमचा एक प्रतिनिधी कशामुळे संसदेमध्ये? राज्याच्या सभागृहामध्ये सुद्धा आमचे किती असतात? 2 किंवा 3 सदस्य। आमचा हक्क, आमचे अधिकार हे दाबण्याचं काम सातत्यानं होत आहे। 2011 साली जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये धनगर समाज हा राज्यामध्ये किती टक्के? 15% धनगर समाज आहे। मग 15% जर असेल तर आरक्षण किती टक्के पाहिजे? आरक्षण 7% पाहिजे। परंतु आहे किती? 3.5%। म्हणजे एक हिंदीमध्ये स्लोगन आहे, एक वाक्य आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी हिस्सेदारी। म्हणजे आपली जी भागीदारी आहे, आपली जी संख्या आहे त्या संख्येनुसार आपल्याला आरक्षण नाही। देशामध्ये इतर राज्यामध्ये आपली जमात इतर नावाने ओळखले जाते। आपण त्याच जमातीचे, त्याच जातीचे घटक आहोत आणि आपल्याला वेगळा न्याय आहे। हे कशामुळं? आता ह्या राज्यातला हा धनगर समाज आता हा पेटून उठलेला आहे। आणि आता हा पेटून उठलेला धनगर समाज जोपर्यंत लढा यशस्वी होणार नाही तोपर्यंत आता शांत बसणार नाही। आणि ह्या धनगर समाजाच्या लढ्यामध्ये आम्ही सातत्याने या ठिकाणी या लढ्यामध्ये आम्ही सहभागी होऊ हा शब्द देतो आणि मी माझं भाषण संपवतो। येळकोट 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 येळकोट।